नमस्कार मित्रांनो. MHA-DISCOM साठी एक नोटिफिकेशन आलं आहे आणि त्यामध्ये म्हणजे जे पण गेट थ्रू रिक्रुटमेंट होती आपली, ते इथे कॅन्सल केली गेली आहे आणि आता जे पण आपली नॉर्मल एक्झाम होत होती सी-बी-टी बेस त्याप्रमाणे आता एक्झाम होणार आहे. तर त्याविषयी आपण हे थोडं नोटिफिकेशन वाचून घेऊया. तर पहिला पॉइंट आहे कॅन्डिडेट्स विल बी सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन द ऑनलाईन टेस्ट. म्हणजे जे टेस्ट आहे त्या बेसिसवर होणार. सिलेक्शन आणि व्हॅलिड गेट स्कोर. इथे गेट स्कोर पण आहे. पण वेटेजमध्ये डिफरन्स आहे. आपली ऑनलाईन टेस्ट आहे त्याचं 90% वेटेज घेणार आणि 10% जे आहे ते गेटला होणार. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे, इफ द कॅन्डिडेट्स वांट टू टेक बेनिफिट म्हणजे तेच गेटचं जर 10% वेटेजचं जर आपल्याला बेनिफिट घ्यायचं आहे, तर मग कोडवाला जो राहते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा गेटचा पेपर आपण झालो पाहिजे पास. म्हणजेच क्वालिफाईड पाहिजे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सीईचा. तर हे गेटचे इयर म्हणजे 3 वर्षामध्ये कोणत्याही एका वर्षामध्ये तुम्ही क्वालिफाईड पाहिजे. तो गेट स्कोर इथे टाकायचा आहे. जो पण तुमचा बेस्ट असेल. तर 21, 22 किंवा 23 मधला. त्यानंतर क्वालिफायिंग इन गेट एक्झाम फ्रॉम अदर डिसिप्लिन्स म्हणजे हे ई किंवा सीई जर नसेल, तर बाकी दुसऱ्या ज्या डिसिप्लिनमध्ये जर तुम्ही गेटचा पेपर दिला असेल, तर तुम्ही म्हणजे हे 10% जे वेटेज आहे, त्याला क्लेम करू शकत नाही. तर तुम्हाला आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, तर मधलाच गेट पेपर आपण दिला पाहिजे. देन कॅन्डिडेट्स डू नॉट पोजेसिंग गेट स्कोर म्हणजे तेच आहे, की ज्यांच्यापाशी जर गेट स्कोर आहेच नाही, तर मग ते त्यांनी फक्त ऑनलाईन टेस्टच द्यायची आहे. ते पण ॲप्लिकेबल आहे. Then if the candidate given get exam in 21, 22, 23, then he or she will mention only qualified score, not marks. म्हणजे 2 राहते गेट एक्झाममध्ये स्कोर पण राहते आणि मार्क्स पण राहते. तर या म्हणजे तुम्ही 21 की 22 किंवा 23 यापैकी जो पण तुमचा बेस स्कोर असेल, तो टाकायचा आहे. जो स्कोर राहते ते आउट ऑफ 1000 राहते. मार्क जे राहते आउट ऑफ 100 राहते. तर तुम्हाला स्कोर टाकायचा आहे. तर जेव्हा मग ते ॲप्लिकेशन स्टार्ट होणार, तेव्हा मग तिथे मेन्शन केलं जाईल, की स्कोर वगैरे कसा टाकायचा आहे. तर मग तिथे थोडंफार आणखी क्लिअर होईल. पण स्कोर आउट ऑफ 1000 राहते. तो मग तुम्हाला तिथे टाकावा लागेल. आपलं ऑनलाईन टेस्टचं जे स्ट्रक्चर आहे ते ॲज इट इज आहे. ट्रान्सको आणि म्हणजे ट्रान्सकोसारखं आहे. तर तेच आहे टेक्निकलचे 50 क्वेश्चन आहे आपले. रिझनिंगचे 40, क्वांटचे 20, मराठीचे 20 आणि मार्क्स नॉन टेकला 0.5 आहे एका क्वेश्चनला म्हणजे रिझनिंगला 20 मार्क्स, क्वांटला 10 मार्क्स आणि मराठीला 10 मार्क्स आणि टेक्निकलमध्ये प्रत्येक क्वेश्चनला 2.2 मार्क्स राहते. तर 110 होऊन जाईल टेक्निकलमध्ये आणि टोटल टाईम राहतो 120 मिनिट आणि निगेटिव्ह मार्किंग राहते 1/4ची. आणि त्यानंतर इथे काय मेन्शन आहे 6.7 जो पॉइंट आहे ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट्स ऑर कॅन्डिडेट्स अप्लाइड अगेन्स्ट ओपन कॅटेगरी म्हणजे जे ओपनचे आहे ना, तर हे जे 150 मार्क्स आहे, त्यांना ते 100 मध्ये कन्व्हर्ट करतील आणि ओपन कॅन्डिडेट्सला याच्यापैकी 100 पैकी 40 मार्क्स देणं कंपल्सरी आहे. म्हणजेच 150 पैकी हे 60 मार्क्स घ्यावेच लागेल. म्हणजे एवढे मिनिमम मार्क्स तर पाहिजेच. तुम्ही सिलेक्ट होण्यासाठी किंवा मग तुम्हाला कन्सिडर करण्यासाठी, की तुम्ही सिलेक्ट व्हाल की नाही व्हाल. तर इथे तेच म्हटलं आहे 40 मार्क्स आउट ऑफ टोटल 100 मार्क्स. जे ओपन कॅटेगरीसाठी आहे ते. आणि जर तुमची रिझर्व्ह कॅटेगरी असेल, तर एस-सी, एस-टी, व्ही-जे बाकी सगळ्या जेवढ्या पण कॅटेगरी आहे, त्याच्यासाठी 30 मार्क्स 100 पैकी असायला पाहिजे. म्हणजेच किंवा मग तुम्ही म्हणू शकता, की 45 मार्क्स आउट ऑफ 150. तर हे जे आपले टेस्ट आहे ना, या टेस्टमध्ये 150 पैकी जर तुम्ही ओपनमध्ये असाल, तर तुम्हाला मिनिमम 60 तर घ्यावेच लागेल आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधले असाल, तर तुम्हाला 45 घ्यावेच लागेल. तर असं इथे म्हणणं आहे. आणि हे जे बाकी आहे, हे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्ससाठी आहे. आणि इथे एक नोट पॉइंट्स पण दिला आहे, की द अबव्ह मेन्शन सिलेक्शन प्रोसिजर इज वन टाईम प्रोसिजर अडॉप्टेड इन दिस रिक्रुटमेंट आणि इन फ्युचर द सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द गेट स्कोर ओन्ली. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, की ह्या वर्षी रिक्रुटमेंट होत आहे. त्याचमध्ये आम्ही चेंजेस केला आहे. म्हणजे हे चेंज जो आहे आता जे टेस्ट घेत आहे, ते फक्त या या रिक्रुटमेंट पुरतीच मर्यादित आहे. याच्यापुढे जेव्हा पण डिस्कॉममध्ये रिक्रुटमेंट होणार, तर ते फक्त गेट स्कोरवरच होणार असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता लवकरच याचं ॲप्लिकेशन स्टार्ट होऊन जाईल आणि ते मग तुम्हाला तिथे आणखी पण थोडंफार क्लिअर होऊन जाईल जेव्हा तुम्ही अप्लाय करता. कसं काय वेटेज वगैरे आणि मार्क्स वगैरे टाकायचा आहे. आय होप तुम्हाला ही अपडेट समजली असेल आणि सगळे पॉइंट्स आपण इथून कव्हर केलेले आहे. तुमचे काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.